क्या बात है सर, क्या बात है सर. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं सुके जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी कॉन्सेप्ट मध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आणि मराठी सॉन्ग वरती होणार आहे, प्लस इंस्टाग्राम ट्रेंडिंग सुद्धा होणार आहे. त्यामुळे व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपलं युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन आणि पहिल्यांदा झाला असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये प्लस बेसिक टू ऍडव्हान्स मध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक नक्की करायची, चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचंय. सोबत मित्रांनो, आजचा व्हिडिओ जबरदस्त झालाय, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा. व्हिडिओ कुणी स्किप करायचा नाही. जर व्हिडिओ स्किप केला तर तुमचा जर तुम्ही एडिट करणार आहात व्हिडिओ, तो व्हिडिओ बरोबर होणार नाही, नंतर तुम्ही मला बोलू नका. प्लस मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं पण आपण मटेरियल आणि प्रेस यूज केलेला आहे, तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिथून जर एकदम फ्री मध्ये मटेरियल डाउनलोड करून घ्या. बाकी तुम्हाला तिथून मटेरियल डाउनलोड कसं काय होता प्रॉब्लेम आला, त्याच्यापेक्षा एकदम बेस्ट पर्याय म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल. तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मटेरियल प्रोव्हाइड करत असतो एकदम फ्री मध्ये. कारण मित्रांनो, एखाद्या वेळेस मटेरियल यायला प्रॉब्लेम होते, त्यामुळे आपण टेलिग्रामवरती सुद्धा मटेरियल प्रोव्हाइड करत असतो एकदम फ्री मध्ये, प्लस एपीके सुद्धा प्रोव्हाइड करत असतो एकदम फ्री मध्ये. त्यामुळे आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. प्लस मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला आहे. व्हिडिओला लाईक करायला कुणी विसरायचे नाहीये, चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा कुणी विसरायचं नाहीये. तर मित्रांनो, चला जास्त कोणता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का धमाके लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए. तर भावांनो, आपण आपल्या फोनच्या मेन स्क्रीनवरती आलेलो आहेत. तर मित्रांनो, आजच्या जे व्हिडिओचा कॉन्सेप्ट आहे, तर ती मराठी सॉन्गवरती होणार मित्रांनो. व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. जर आजचा जो व्हिडिओ आपल्याला क्रिएट करायचा ते व्हिडिओ तुम्ही आपल्या डेमो व्हिडिओ पाहिलाच असेल, तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपलं यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन आणि पहिल्यांदाच आला असता तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कोणी. कारण मित्रांनो, सगळेजण व्हिडिओ वॉच तर करत आहेत, बट सबस्क्राईब आणि लाईक कोणी करायला तयार नाही. त्यामुळे आवर्जून नक्की सबस्क्राईब लाईक करा, त्यामुळे आमचा कॉन्फिडन्स खूप वाढतो. ओके. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे, तर व्हिडिओ आपल्याला क्रिएट करायचा आपल्या कॅपकटवरती. मित्रांनो, आता कॅपकटवरती व्हिडिओ एडिट करायचा म्हणजे आपल्याला लागणार आहे VPN. आणि काय आपण जो आपलं VPN आहे, तर VPNमध्ये आपण पॉक्स VPN यूज करतो. तुम्ही अदरवाईज दुसरं कोणतं VPN यूज करू शकता मित्रांनो, काय अडचण येणार नाही. फक्त VPN पाहिजे कनेक्टेड. आणि मित्रांनो, आपल्या प्ले स्टोरवरती खूप VPN आहे, ते डाउनलोड करून घ्या. ओके. तर गाईज, माझं जे पॉक्स VPN आहे, तर मी ते ऑलरेडीच कनेक्ट करून घेतलं आहे, म्हणजे नंतर आपल्याला झंझट नको. त्यामुळे मी ऑलरेडी कनेक्ट केलं आहे आपलं VPN. आता काय करायचं नेमकी विषय, कॅपकट प्रो. आणि मित्रांनो, जर तुमच्याकडे कॅपकट प्रो अवेलेबल नसेल तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. तिथून जाऊन तुम्ही एकदम फ्रीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता. आणि टेलिग्रामची जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन एकदम फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा, प्लस ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. आता आपण जे कॅपकट आहे, तर ते आपण कॅपकट ओपन करून घेऊयात. तर मित्रांनो, कॅपकटचा अशा प्रकारे काय इंटरफेस बघायला भेटणार आहे. इथं न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं. न्यू व्हिडिओवरती क्लिक केला तुम्हाला मी एक 18 सेकंदाचा व्हिडिओ दिला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहे एकदम फ्रीमध्ये. ओके. हा डाउनलोड करून घ्यायचा. अशा प्रकारे काय हा व्हिडिओ आहे, हा बीटचा व्हिडिओ आहे, मटेरियल तुम्हाला भेटून जाईल. ओके. सिंपल. आता काय करायचं आहे, हा जो व्हिडिओवरती क्लिक करायचं काहीच खाली थोडं स्क्रॉल करायचं. इथे एक ऑप्शन आहे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं. ओके. ही बघा, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे. या ऑप्शनवरती क्लिक करून सॉन्ग आणि व्हिडिओ दोन्ही सेपरेट करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला बीट लावायला सोपं जाणार आहे. तर सिंपल. आता इथं जो सॉन्ग आहे, सॉन्गवरती क्लिक करायचं, खाली थोडं स्क्रॉल करायचं, एक ऑप्शन आहे बीट्सचं, यावरती क्लिक करायचं आहे. आता तिथं आपलं बीट आहेत बघा, ही बघा, ही आपलं बीट. जिथं आपलं बीट नाव येणार आहे ते आपला बीट असणार. ओके. इथं एक बीट आहे, सेकंड बीट इथं आहे, थर्ड बीट इथं आहे मित्रांनो. ही बघा, आता खूप बीट आहेत इथं, त्यामुळे पटापट सगळ्यांनी बीट ॲड करून घ्यायचे आहेत. नो प्रॉब्लेम. ओके. आणि कोणालाही काही व्हिडिओमध्ये अडचण आली ते बिनधास्त कमेंट करा. ओके. कमेंट करायला विसरायचं नाही. प्लस आपण इंस्टाची ID सुद्धा खाली मेन्शन केलेली आहे, इंस्टाला फॉलो नक्की करा. ओके. ही बघा, इथं एक असणार आहे. आता इथं एक ही थोडं फक्त लक्षपूर्वक ॲड करून घ्या. इथं एक आहे, ही बघा, इथं एक आहे, इथं एक आहे, ही इथं एक आहे, इथं एक आहे. ही थोडासा स्ट्रेच करा म्हणजे आपल्याला समजा सोपं होणार. इथं एक आहे, इथं एक आहे. ओके. थोडं इथं बीट राहा, थोडं समोर बीट लावा. अशा प्रकारे
इथं एक बीट आहे, इथं एक आहे, इथं एक असेल, इथं एक असेल. ओके, आता इथे थोडे मोठे मोठे असतील. इथं एक आहे, तर इथं एक आहे, हा एक, हा एक, हा एक, हा एक, हा एक, हा एक आणि हा एक. तर इतके आपले बीट आपण ॲड केलेत. ओके, सिंपल. आता इथं समोर यायचे, इथे आपला बीट असणार आहे, लगेच समोर असणार आहे इथे बीट. ओके, इथं असणार आहे, इथे एक असणार आहे, इथे एक असणार आहे, हे बघा इथे एक आहे. इकडे काय सगळे मोठेच बीट आहेत, इकडे काही टेन्शनच नाही म्हणा. इथे एक आहे, इथे एक असेल, हे बघा इथे एक असेल, ही एक असेल. ओके, तर गाईज सगळ्यांनी केअरफुली जे आपले बीट्स आहेत तर ते बीट्स ॲड करून घ्या. एकदम सोप्या प्रकारे आहेत, एकदम सिम्पलमध्ये तुम्हाला बीट्स सांगितलेत मी, म्हणजे तुम्हाला व्हिडिओसुद्धा करायला प्रॉब्लेम येणार नाही. अशा प्रकारचे आपले बीट आहेत. तर बीट लावून घेतल्यानंतर काय करायचं आहे, आपला जो व्हिडिओ आहे व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली थोडं स्क्रॉल करायचं, इथे एक ऑप्शन आहे बघा रिप्लेसचं. ओके, रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, फोटोजवरती यायचं आणि तुम्ही जो कोणता फोटो ॲड करून घेणार असेल तर ते फोटो ॲड करून घ्या. समजा मला हा फोटो ॲड करायचा. ओके, फोटोला बरोबर त्या ॲडजस्ट करून घ्यायचं. ॲडजस्ट केल्यानंतर काय करायचं, जे आपले बीट आहे ते बीट वाईज जो आपला फोटो आहे तो फोटो स्प्लिट करायचा. वाटलं काय करा, थोडं स्ट्रेच करा अशा प्रकारे. ओके, इथं एक आहे, इथं एक बीट आहे. ओके मित्रांनो, आणि सगळ्यांना मी एकदम सोप्या भाषेमध्ये जे आपली एडिटिंग आहे ते सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणजे विषय काय आहे मित्रांनो, म्हणजे जे कोणी काही नवीन गायचं असतील त्यांना थोडंफार शिकायला अडचण येते. कारण मी सुद्धा शिकताना मला खूप कन्फ्यूज होत होतं काय व्हायचं, म्हणजे सांगणारा गाईड करणारा थोडा भारी नव्हता. त्यामुळे आता तुम्हाला त्या प्रकारे मी काय करतो, एकदम सिम्पलमध्ये सोप्या भाषेमध्ये आहे, एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगायला बघतो मी. जितकं सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा ट्राय करल तितकं तुम्हाला पण सोपं जाणार आहे. त्याच म्हणजे तसंच करतो मी, एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, आणि मित्रांनो काय करा, अशा प्रकारे तुमचे आपले फोटो आहेत ते फोटो स्प्लिट करून घ्या. जर मी एक एक फोटो दाखवत बसतो खूप आपला टाईम जाणार. ओके, फोटो स्प्लिट करून घ्या. तुम्हाला तोपर्यंत दाखवतो ॲनिमेशन वगैरे कुठे कसे ॲड करायचे. तर मित्रांनो काय करायचं, तुम्ही फोटोवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आता ॲनिमेशन कुठं कसे ॲड करायचं. ओके, हा जो एक नंबरचा फोटो, एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचे, खाली स्क्रॉल करायची गरज नाही. लगेच स्क्रॉल करताना लगे घाण सवय लागली ऐकून न घेण्याच्या अगोदरच. ओके, तर ॲनिमेशनवरती क्लिक करायचे, कॉम्बोवरती यायचं, बेसिकवरती यायचं, स्लिप अँड स्लाईड 1 नावाचं ॲनिमेशन असेल. हा ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचा. 2 नंबरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. 2 नंबरच्या फोटोपाशी नंतर स्क्रॉल करायचं नाही आहे, ॲनिमेशनवरती यायचं, एक कॉम्बोवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं, स्लिप अँड स्लाईड 2 नावाचं ॲनिमेशन इथं बघायला भेटणार आहे. ओके, स्लिप अँड स्लाईड 1, स्लिप अँड स्लाईड 2, लगेच समोर स्लिप अँड स्लाईड 1, जे समोर स्लिप अँड स्लाईड 2, लगेच समोर स्लिप अँड स्लाईड 1, लगेच 2, लगेच घ्यायचं 1, इकडे 2, लगेच इथे एक असेल, इथं 1 नाही आहे, झालं इथं 1 झालं, संपला विषय, 2 झाला विषय. 4 सेकंदापाशी यायचं मित्रांनो. 4 सेकंदापाशी आल्यानंतर काय करायचं, फोटोवरती क्लिक करायचं, ॲनिमेशनवरती यायचं, एक कॉम्बोवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं, बाउन्सी रश नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे, बाउन्सी रश. ओके, हा ॲनिमेशन ॲड करायचा आहे. बाकी हा ॲनिमेशन किती फोटो ॲड करायचं लगेच सांगतो. हा एक फोटो, याच्या समोरचा 2 नंबरचा 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8, कम्प्लिटली 8 फोटोला बाउन्सी रश नावाचं ॲनिमेशन ॲड करून द्यायचं. ओके, समोर आता छोट्या फोटोपाशी यायचे मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचं, एक कॉम्बोवरती यायचे, ट्रेंडिंगवरती यायचे, डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. सिम्पल ॲनिमेशन ॲड करायचं आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. ओके, समोरच्या फोटोपाशी आलात, ॲनिमेशनवरती यायचं आहे, कॉम्बोवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं आहे, डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. ओके, समोर यायचं आहे, याला राईट करायचं आहे, समोर यायचं याला लेफ्ट करायचं आहे, याच्या समोर राईट, समोर लेफ्ट. इथं आता मोठा फोटो असेल, या मोठ्या फोटोला आता 3D ॲनिमेशन आहे. सगळ्यांनी व्हिडिओ संपूर्ण वॉच करा. हा जो फोटो, ह्या फोटोवरती क्लिक करायचं, त्या ॲनिमेशन्सवरती यायचं मित्रांनो, एक इनवरती यायचं, इनवरती ट्रेंडिंगवरती यायचं. तुम्हाला इथं एक फ्लिप अँड स्लाईड काहीतरी असं ॲनिमेशन आहे, आपण सर्च मारून बघूयात. ओके, इथं एक फ्लिप सर्च मारूयात, फ्लिपच काहीतरी आहे. ओके, लगेच दाखवतो तुम्हाला. हां, हे बघा, झूम फ्लिप. ओके, झूम फ्लिप नावाचा जो ॲनिमेशन इथं तुम्हाला बघायला भेटणार आहे. सिम्पल हा झूम फ्लिप नावाचा ॲनिमेशन ॲड करायचं या फोटोला. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो, समोरच्या फोटोपाशी आलात, ॲनिमेशनवरती यायचं, एक इनवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं आहे. इथे एक 3 बार नाहीतर असं काहीतरी एक आहे बघा, आपण सर्च मारून बघा, 3 बॉक्स का 3 बार काहीतरी आहे, 3 बार आपण सर्च मारूयात. आला तर आला 3 बारमध्ये, तर नाही इथं 3 बार नाही आलेला, तर आपण 3 काहीतरी टाकून बघूयात. कसं आहे, ॲनिमेशनचं नाव लक्षात राहत नाहीत, बाकी काही विषय नाही. एक कुठे गेलं 3 काहीतरी आहे गाईज, बट हां, हे बघा, मॅजिक क्लब 3 नावाचं ॲनिमेशन आहे. हे बघा इथं आहे,
मॅजिक क्लब 3 सिम्पल ॲनिमेशन ॲड करून घ्यायचा आहे. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचे मित्रांनो. समोरच्या फोटोपाशी आलात परत ॲनिमेशनवरती यायचं आहे. परत काय करायचं आहे, फोटोला कॉम्बोवरती येऊन डायनॅमिक शेक नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. ओके, आता डायनॅमिक शेक नावाचं जो ॲनिमेशन आहे तर ते किती फोटो ॲड करायचं लगेच सांगतो. हा एक फोटो 2 3 4 5 6 7 8 कम्प्लिटली 8 फोटो डायनॅमिक शेक नावाचं ॲनिमेशन ॲड करून द्यायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. एक परत ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं. एक पॉपिंग गेडे नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटणार आहे. सिम्पल पॉपिंग गेडे नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं. ओके, त्याच्या समोरच्या फोटोपाशी या, एक ॲनिमेशनवरती या. परत काय करायचं, ट्रेंडिंगवरती यायचं. स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार. स्ट्रेच अँड डिस्टोर्ट सिम्पल ॲनिमेशन ॲड करून द्यायचा आहे. तर झाला तर स्ट्रेच आउट करूयात, काय विषय नाही. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. मागाच्या फोटोला आपण ॲनिमेशन ॲड केला. आता काय करायचं, परत समोरच्या फोटोपाशी यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं आहे. एक स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचं ॲनिमेशन आपण या फोटोला ॲड केलेला आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. समोरच्या फोटोपाशी आलात ॲनिमेशनवरती यायचं. डिस्टोर्ट अँड स्ट्रेच नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. सिम्पल डिस्टोर्ट अँड स्ट्रेच नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करून द्यायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं मित्रांनो, कॉम्बोवरती यायचं. एक ट्रेंडिंगवरती आल्याच्यानंतर तुम्हाला वेव्ह एम्प्लिफिकेशन नावाचं ॲनिमेशन बघायला भेटणार आहे. वेव्ह एम्प्लिफिकेशन सिम्पल ॲनिमेशन ॲड करून द्यायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे गाईज. ॲनिमेशनवरती यायचं आहे, कॉम्बोवरती यायचं आहे. पेंड्युलम 1 नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. सिम्पल पेंड्युलम 1 नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करून द्यायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचं. कॉम्बोवरती आल्याच्यानंतर पेंड्युलम 2 नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करून द्यायचा आहे. आता याच्या समोरच्या फोटोपाशी या. समोरच्या फोटोपाशी आल्यानंतर तुम्हाला ॲनिमेशनवरती यायचं मित्रांनो. आता काय करायचं आहे, एक डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. सिम्पल डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करून द्यायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचं. एक पॉपिंग कॅन्डी नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. सिम्पल पॉपिंग कॅन्डी नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. तर बीटचा विषय दिसतो मला, बीटचे लक्षात नाही वाटत, डिलीट करायची केलं ते, बट ते परत आलेत. ओके, 14 विषय परत ॲनिमेशनवरती यायचं मित्रांनो. बाउन्सी रश नावाचं ॲनिमेशन ॲड करून द्यायचं आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे गाईज. याला पॉपिंग कॅन्डीज नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. लास्टच्या फोटोला यायचं आहे आणि काय करायचं, याला बाउन्सी रशच नावाचं ॲनिमेशन ॲड करून द्यायचं आहे. तर सिम्पल मित्रांनो आपले जेवढे काय ॲनिमेशन आहे तर ते जे ॲनिमेशन आहे सगळे आपण ॲड करून घेतलेले आहेत. तर आता काय करायचं, स्टार्टिंग पॉईंट पैसे यायचे मित्रांनो. आपण आता इफेक्ट ॲड करूयात. ओके, स्टार्टिंग पॉईंट पैसे आलात, सिम्पल व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, एक तुम्हाला इफेक्ट ॲड करायचं आहे. इफेक्टचं नाव काय असणार तुम्हाला सांगतो. बॉडी इफेक्टवरती यायचं मित्रांनो. सॉरी, व्हिडिओ इफेक्ट म्हणलं असेल मी. बॉडी इफेक्टवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं आहे. ग्लोईंग डबल्स नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. कोणता, ग्लोईंग डबल्स. सिम्पल ॲनिमेशन ॲड करायचा. हा जो ॲनिमेशनची लेंथ एकदम काय करायचं आपल्याला, एक 4 थोडं अलीकडे ॲड करायची, म्हणजे इथपर्यंत वाढवायचे. परत हाच डुप्लिकेट करून समोर ॲड करायचा आहे. समोर कमीत कमी 7.10 फूटपर्यंत काहीतरी आहे तिथपर्यंत. ओके, काय करायचं आपल्याला, परत स्टार्टिंग पॉईंटपाशी यायचं. परत व्हिडिओ इफेक्टवरती यायचं. परत ट्रेंडिंगवरती याच्यानंतर एक सुपर लार्ज स्पोर्ट नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटणार. सुपर लार्ज स्पोर्ट सिम्पल ॲनिमेशन ॲड करायचं. ओके, आता समोर यायचं मित्रांनो. डायरेक्ट सांगतो मला, इथं आपण तिन्हीचे इफेक्ट आहेत, जास्त काय नाही आहेत. तर इथं यायचं आपल्याला डायरेक्ट थोडं मोठ्या फोटोपाशी 9 सेकंदाचं थोडं समोर. ओके, इथं आलात मित्रांनो, एक व्हिडिओ इफेक्टवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं. तुम्हाला इफेक्ट बघायला भेटला तर बरेच, नाही तर इफेक्ट सर्च मारून घ्या. शेक नावाचं इफेक्ट आहे, शेक. सिम्पल इफेक्ट ॲड करायचं आहे. बाकी इफेक्ट ॲड केला, काय करायचं, इफेक्ट ॲड करायच्यानंतर ॲडिसवरती क्लिक करायचं. स्पीड आणि इंटेन्सिटी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग सेट करा. मी माझ्या अकॉर्डिंग सेट केलेला आहे. एकदम एंडिंगपर्यंत शेकची जी लेंथ ती वाढवायची आहे. आता 11 सेकंदापाशी यायचं मित्रांनो. 11 सेकंदापाशी आल्यानंतर काय करायचं, व्हिडिओ इफेक्टवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं. हा सुद्धा तुम्हाला इफेक्ट बघायला भेटणार नाही. यासाठी बटरफ्लाय ड्रीम नावाचा एक इफेक्ट आहे, तो ॲड करून घ्यायचा आहे. सर्च करून ॲड करून घ्या. ओके, बटरफ्लाय ड्रीम. ओके, हा ॲड केला. बाकी हा जो इफेक्ट आहे, इफेक्टची लेंथ त्या 2 फोटोवरती आली पाहिजे. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचे मित्रांनो. 2 फोटो सोडून 13 सेकंदापाशी काय करायचे, आता यायचे परत बॉडी इफेक्टवरती, ट्रेंडिंगवरती यायचं. एक अपरेट 2 नावाचा इफेक्ट बघायला भेटणार आहे. सॉरी, अपरेट 2 सिम्पल इफेक्ट ॲड केला. बाकी इफेक्टची त्या फोटोवरती ठेवायचे. फोटोवरती ठेवली. परत काय करायचं मित्रांनो, परत आता यायचं आहे बॉडी इफेक्टवरती, क्लोनवरती यायचं आहे. एक फ्रॅगमेंट क्लोन नावाचं ॲनिमेशन तुम्हाला इफेक्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे. फ्रॅगमेंट क्लोन सिम्पल इफेक्ट ॲड करायचं. इफेक्ट लेंथ फोटोवरती ठेवून द्यायचे. याच्या समोरचे फोटो बसायचे मित्रांनो. परत व्हिडिओ इफेक्टवरती यायचं, क्लोनवरती यायचं. यालासुद्धा फ्रॅगमेंट क्लोन नावाचा इफेक्ट आहे, तो ॲड करायचा. ओके, समोरच्या फोटोपाशी या मित्रांनो. समोरच्या फोटोपाशी आलात, काय करायचं, समोरच्या फोटोपाशी आल्यानंतर एक व्हिडिओ इफेक्टवरती यायचं, सॉरी बॉडी इफेक्टवरती यायचं, ग्लोईंग लाईन्सवरती यायचं. टोटेम फ्लेम्स नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे. सिम्पल टोटेम फ्लेम्स नावाचा इफेक्ट आहे, तर तो ॲड करून द्यायचा आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी या मित्रांनो.
समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, म्हणजे लास्टचे 4 फोटोला एकच इफेक्ट आपण ॲड करून त्याच्यासाठी बॉडी इफेक्टवरती यायचं आहे, ग्लोईंग लेन्सवरती यायचं आहे, टोटेम फ्लेम्स नावाचा जो इफेक्ट आहे तर तो इफेक्ट इथे ॲड करून द्यायचा. हे बघा इफेक्टची लेंथ एकदम एंडिंगपर्यंत आली पाहिजे. सिम्पल एवढं झालं. आता तुम्हाला सांगतो विषय काय करायचं आहे. तर मित्रांनो स्टार्टिंग पॉईंट पैसे हा जो व्हाईट बॉक्स तुम्हाला बघायला भेटतं, सिम्पल व्हाईट बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. व्हाईट बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली थोडं स्क्रॉल करायचं, साईडला स्क्रॉल करायचं, खाली म्हणतोय लाईटवरती यायचं. मित्रांनो लाईटवरती यायच्यानंतर तुम्हाला एक ट्रान्झॅक्शन बघायला भेटणार आहे. हा ट्रान्झॅक्शन बघूयात आपण कुठं आणि कोणता आहे. सिम्पल आपण सर्च मारूया जाऊयाचा. एक ब्लँच नावाचा ट्रान्झॅक्शन सर्च मारायचं. ब्लँच सिम्पल हा सर्च मारला 1 नंबरला येऊन जाणार आहे. हा ट्रान्झॅक्शन हा ॲड करायचा आहे. बाकी ट्रान्झॅक्शन लेंथ 0.1 सेकंड ठेवायची आहे. ओके. ॲप्लाय टू ऑलवरती क्लिक करून द्यायचं. आपलं ट्रान्झॅक्शन आहे सगळ्या ट्रान्झॅक्शन जाऊन बसताना एकाच क्लिकमध्ये परत ॲड करायची गरज नाही. ओके. आता काय करायचं मित्रांनो तुम्हाला सांगतो. आता याचं एकदम प्लेन बॅकला एक यायचं ओव्हरलेवरती ॲड ओव्हरलेवरती यायचं. मित्रांनो तुम्हाला एक मी ना एक रेक्टँगल दिला असेल व्हाईट कलरची बॉर्डर, रेक्टँगल नाही बॉर्डर. सिम्पल ते बॉर्डर इथं ॲड करून घ्यायची. दाखवतो मी तुम्हाला. अशा प्रकारे काही बॉर्डर आहे. ही बघा अशा प्रकारची काय बॉर्डर आहे. ही बॉर्डर ॲड करायची. ही सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. बाकी याला बरोबर करून घ्यायचं, 90 डिग्री रोटेट करायचं, इथं फिक्स एकदम बसून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे सिम्पल एवढं झालं. आता काय करायचं आहे, बाकी याची लेंथ आहे एंडिंगपर्यंत वाढवायची आहे इतकी. ओके झालं. आता काय करायचं तुम्हाला सांगतो. स्टार्टिंग पॉईंट पैसे यायचं आहे. स्टार्टिंग पॉईंट पैसे आल्यानंतर फिल्टर्सवरती यायचं. फिल्टर्सवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, एक तुम्हाला फिल्टर्सवरती आल्याच्यानंतर 8K नावाचं फिल्टर सर्च मारून घ्यायचं आहे. 8K नावाचं फिल्टर सर्च मारला. हा फिल्टर ॲड करायचा. फिल्टरची लेंथ मी ते हायस्ट 50% ठेवली असं नाही. फिल्टरची लेंथ तुम्ही सुद्धा देखील ठेवू शकता. व्हिडिओच्या नंतर 1 मिनिटपर्यंत वाढवायची फिल्टरसोबत. ओके. परत काय करायचं, फिल्टर्सवरती यायचं. मित्रांनो फिल्टर्सवरती आल्याच्यानंतर एक क्वालिटी 1 नावाचा तुम्हाला फिल्टर बघायला भेटणार आहे. कोणता? क्वालिटी 1. सिम्पल आहे फिल्टर ॲड करायचं. बाकी फिल्टरची लेंथ तुम्ही फुल ठेवलेली आहे ती सुद्धा ठेवू शकता आणि व्हिडिओच्या नंतर एंडिंगपर्यंत वाढून घ्यायची आहे. तर मित्रांनो आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे बनवून रेडी झालेला आहे. वरी एक्सप्लोरवरती क्लिक करून द्या. बरं एक्सप्लोरवरती क्लिक करण्याच्या अगोदर थोडं सेटिंग करूयात. इथं AI UHD वरती यायचं. इथे जो आहे एक्झाम्पल, हा एक्झाम्पल कट करायचं म्हणजे बंद करायचं. मित्रांनो याने काय होतं, व्हिडिओ खूप स्लो एक्सपोर्ट होतो. ओके. बाकी रेझोल्युशन 1080 पिक्सल ठेवायची आहे. बिट रेट 50% ठेवून घ्या आणि सिम्पल वरी एक्सपोर्टवरती क्लिक करून तुमचा व्हिडिओ तुमच्या घरी सेव्ह सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळ्या मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा. मित्रांनो आपण जास्तीत जास्त इंस्टाचा ट्रेंड उचलत असतो, त्यामुळे आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक नक्की करायची मित्रांनो. ओके. आणि व्हिडिओ आजचा जबरदस्त होता. व्हिडिओला लाईक करायला कुणी विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा झालेला आहे. तर भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. नेक्स्ट कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की कळवायचे. ओके. तर भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय, टेक केअर, जय महाराष्ट्र.